महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। कुंभेफळ डोमगाव भोत्रा ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचे भ्रष्टाचार, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार, तरी गटविकास अधिकारी गप्प का? परंडा तालुक्यात कुंभेफळ डोमगाव भोत्रा ग्रामपंचायत विरोधात गटविकास अधिकारी पंचायत समिती येथे वारंवार तक्रार येत असून दिलेल्या तक्रारीमध्ये लाखो रुपयांचे भ्रष्टाचार झाले असल्याचे सिद्ध होऊन देखील परंडा पंचायत गटविकास अधिकारी मोहन राऊत गप्प का? डोमगाव ग्रामपंचायतमधील झालेले भ्रष्टाचार 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या अनेक कामात अनियमितता आणि अपहार झाल्याचा आरोप केला आहे। जिल्हा परिषद शाळेजवळचे समाज मंदिर व दलित वस्तीमधील समाज मंदिर दुरुस्तीचे, जिल्हा परिषद शाळेसाठी कॉम्प्युटर पुरवठा न करता रक्कम खर्च दाखवणे, शौचालय बांधकाम न करताच रक्कम उचलली आहे। दलित वस्तीमधील पाणी पुरवठ्याचे काम न करता निधी उचलणे, अंगणवाडीला साहित्य पुरवठा न करता रक्कम उचलणे, तसेच सर्व कामे प्रत्यक्षात न करता लाखो रुपयांची उचलून आर्थिक गैरव्यवहार केला आहे। कुंभेफळ येथे पाणी पुरवठ्यावर कामे नाकारता बोगस कामे दाखवून लाखो रुपये उचलले, अंगणवाडीला साहित्य न देता 32,000 उचलले, सरपंच पत्नी असताना पती सह्या करतात, सरपंच यांनी वॉटर सप्लायच्या मेन लाईन कनेक्शन घेतली, अशी 11 मुद्द्यांची तक्रार दिनांक 10/3/2025 रोजी तक्रार दाखल केलेली होती। तक्रारीनुसार गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी विस्तार अधिकारी कोठे यांची तपासणीसाठी नेमणूक केली होती। विस्तार अधिकारी कोठे यांनी चौकशी करून चुकीचे अहवाल दाखल केले। त्या चौकशीमध्ये सरपंच, ग्रामविकास अधिकारी दोषी असताना देखील सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना वाचवण्यासाठी खोटा अहवाल दाखल केला देखील अद्यापपर्यंत कार्यवाही झाली नाही। कार्यवाही होणार का नाही? ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना गटविकास रावसाहेब चकोर यांनी नोटीस काढून देखील ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी खुलासा दिलेला नाही, तर गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी सुनावणी घेऊन संबंधितांना नोटिसा काढल्या होत्या, तरी देखील कार्यवाही करण्यासाठी परंडा गटविकास अधिकारी मोहन राऊत यांनी अंतिम नोटीस काढण्यास विलंब लावला व कार्यवाही करण्यास विलंब का? परंडा पंचायत समिती गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांची तारीख पे तारीख घेत असून भ्रष्टाचारावर कारवाई कधी होणार? कार्यवाही न झाल्यास न्यायालयात न्याय मागण्यासाठी जाणार असे आवाहन उपसरपंचांनी केले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहळ, परंडा, धाराशिव।